नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी.एम.आर नर्सिंग यूट्यूब चॅनल। तर पहा, या ठिकाणी नवीन वॅकन्सी जी आहे नवीन आलेली आहे, ज्यामध्ये पहा बृहन्मुंबई महानगरपालिका या ठिकाणी हे नवीन वॅकन्सी निघालेली आहे। राजवाडी रुग्णालय जे आहे या ठिकाणी आस्थापनेवर विविध पदासाठी ही पदभरती आहे। पत्र जे असणार आहे हे पत्र आहे 17चं, आज तारीख आहे 24, 5-6 दिवसापूर्वीचं हे पत्र आहे। तारीख पाहू शकता तुम्ही। त्यानंतर 16 उपनगरीय रुग्णालयापैकी राजवाडी रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी ही पदभरती असणार आहे। या ठिकाणी काय सांगितले, आस्थापनेवरील खालील नमूद करण्यात आलेले विविध संवर्गातील पदे जे आहेत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्वावर जे आहे या ठिकाणी पदभरती असणार आहे। दिनांक पण दिलेली आहे 31/3/2027 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला जे आहे ही भरती असणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल एवढीच जर तुम्हाला या ठिकाणी ऑर्डर मिळेल का? हो, एवढीच ऑर्डर मिळेल। त्यानंतर जर तुमचं जे आहे वर्क जर या ठिकाणी चांगला असेल, एक्सलंट असेल, सॅटिस्फॅक्टरी त्यांना वाटत असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी परत जे आहे तुमचं ऑर्डर जे आहे एक्सटेंड केलं जातं। ठीक आहे, कंत्राटी पदावर जर कोणतीही पदभरती झाली असेल तर त्या ठिकाणी तुमचं काम जे आहे जर चांगलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी ऑर्डर एक्सटेंड केला जातो मित्रांनो। तर या ठिकाणी काय सांगितले पुढं, 4/8/2024च्या अन्वये जे आहे करण्यास मंजुरी प्राप्त झाली होती। त्यानंतर लगेच या ठिकाणी तुम्हाला जे आहे 17 तारखेला पत्र पाहायला मिळालेलं आहे। या ठिकाणी अर्जाचं शुल्क असणार आहे, फीस तुम्हाला भरावी लागेल 870 रुपये प्लस 18% GST 157, म्हणजे एकूण 1027 रुपये इतके तुम्हाला हे अर्ज भरण्यासाठी भरावं लागणार आहे। या ठिकाणी तारीख किती असणार आहे, 9/9/2026 पर्यंत या ठिकाणी तारीख असणार आहे अर्ज भरण्यासाठी। तारीख आणखीन खूप सारी बाकी आहे, तोपर्यंत जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता। काय सांगितले, कार्यालयीन वेळेमध्ये शनिवार व रविवारची सुट्टी वगळून तुम्हाला सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत शासकीय जे आहे अधिकारी आस्थापना राजवाडी रुग्णालय घाटकोपर या ठिकाणी येथे करण्यात येणार आहे। सदर शुल्क भरणा केल्याने मूळ पावती अर्जासोबत जोडून जे आहे पूर्ण भरलेला अर्ज सोबत शैक्षणिक अर्हता सर्व कागदपत्रे जोडून वेळेत सादर करावा। आता लक्षात असू द्या, तुम्हाला जे आहे तुमचं जे ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन स्वतः जाऊन घेऊन जायचं आहे। त्या ठिकाणी ॲड्रेस त्यांनी दिलेला आहे, त्यानंतर मग ॲड्रेस दिल्यानंतर हे तुम्हाला ॲड्रेसवर जायचं आहे। परिचारिका हे पद आहे, या पदासाठी तुम्हाला स्टाफ नर्ससाठी 30,000 मानधन असणार आहे। एकूण 16 पदे आहेत। आणि एक्सरे टेक्निशियन हे पण पद आहे, या पदासाठी तुम्हाला 20,000 मानधन असणार आहे। फक्त एक पद आहे या ठिकाणी। ठीक आहे, ही माहिती समजली। स्टाफ नर्स आणि एक्सरे टेक्निशियन, वय 18 ते 38 वर्षापर्यंत अर्ज करू शकता। मागासवर्गीय असेल तर रिझर्वेशनसाठी 43 इयर असणार आहे। आता परिचारिकेसाठी उमेदवार जे आहे मान्यता प्राप्त असणं गरजेचं आहे। ठीक आहे, जे की त्याचं 12वी जे झालेलं पाहिजे, त्यामध्ये GNM अर्ज करू शकतो। 3.5 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला अभ्यासक्रम पूर्ण असणं गरजेचं आहे। उमेदवार जे आहे MNCचे रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे। त्यानंतर उमेदवार माध्यमिक शालेय प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्च परीक्षेत 100 गुणाची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, म्हणजे त्याला साध्या भाषेमध्ये मराठी पास असलेला उमेदवार पाहिजे। त्यानंतर या ठिकाणी DOCC सोसायटीचे CC किंवा इतर स्तर किंवा B स्तर किंवा स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च तांत्रिक शिक्षण मंडळाचे MSCIT किंवा GSTचं प्रमाणपत्र धारक असावा। फक्त MSCIT जे आहे हे सर्टिफिकेट असू द्या, हे सर्वांकडे असतंच, मोस्टली सर्व हे आता काढतच आहेत। ठीक आहे, त्यानंतर एक्सरे टेक्निशियनसाठी तुमचं एक्सरे टेक्निशियनचं बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी रेडिओलॉजी 3 वर्षाचा अभ्यासक्रम असणं गरजेचं आहे यामध्ये। ठीक आहे, ह्या 2 महत्त्वाच्या या ठिकाणी माहिती दिलेल्या आहेत स्टाफ नर्स आणि पॅरामेडिकल हे एक्सरे टेक्निशियनसाठी मित्रांनो।